Hello students, myself Mr. Prashant Devidas Pawar from Tulzaram Chaturchand College, Baramati. In this session of 12th Commerce Mathematics paper number 1st, we again learn the next part of chapter differentiation. In last lecture, we studied the following points. See here, meaning of 1 and onto function, meaning of inverse function, next derivative of inverse functions with some examples, and we solve some examples depends on marginal demand, which is very important for us. Now we study the meaning of explicit and implicit function. Okay, see first definition of explicit function. If a variable y can be expressed as a function of another variable x, so that is y is equal to f of x, then the function f of x is called the explicit function of x. पहा विद्यार्थी मित्र, आपण आतापर्यंत काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. त्या एक्झाम्पल्स मध्ये एक्झाम्पल अशी पाहिली की y इज इक्वल टू log x, y इज इक्वल टू e रेज टू x, y इज इक्वल टू x स्क्वेअर. म्हणजे प्रत्येक वेळेस y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x च्या फॉर्म मध्ये, लक्षात ठेवा y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x या सिंगल व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये. ओके, दॅट इज वन व्हेरिएबल एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ अनदर व्हेरिएबल. असं जर असेल किंवा असे फंक्शन्स आपण ऑलरेडी स्टडी केलेत सगळे आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये, तर अशा फंक्शन्सना आपण काय म्हणणार आहोत, तर इथे एक्सप्लिसिट फंक्शन असं म्हटलं जातं इथे. ठीक आहे, आता काय एक्झाम्पल पाहूयात. f of x is equal to or y is equal to, okay, both are same. So f of x is equal to 1 plus x minus x square. So this is the function. So this can be written as y is equal to 1 plus x minus x square. So y can be expressed in the form of x. Okay, another one example, y is equal to x square plus log of x bracket raised to x. ओके, हा पण एक्झाम्पल आहे. हे पण आपल्याला आपण एक्सप्लिसिट फंक्शनचा एक्झाम्पल आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्र, हे झाले एक्सप्लिसिट फंक्शन्स. मग इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? सो इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे एक्झॅक्ट याच्या अपोजिट असणारे. म्हणजे इथे पहा, y हा x मध्ये एक्सप्रेस करता येतो किंवा x हा y मध्ये पण एक्सप्रेस केला तरी चालतो बरं का. पण ज्या वेळेस x आणि y हे दोन्ही अशा एक व्हेरिएबल हा दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येत नाही, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो इम्प्लिसिट फंक्शन. पहा डेफिनेशन, इफ नायदर x नॉर y कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज ए फंक्शन ऑफ अदर व्हेरिएबल. म्हणजे काय, x हा y च्या फॉर्म मध्ये किंवा y हा x च्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस करता येत नसेल, तर त्याला आपण काय म्हणतोय, इम्प्लिसिट फंक्शन म्हटलेलं आहे. ओके, सो नायदर x नॉर y कॅन बी एक्सप्रेस्ड नायदर x नॉर y. म्हणजे याचा अर्थ x पण एक्सप्रेस करता येत नाही आणि y पण एक्सप्रेस करता येत नाही. तर कशामध्ये, एकमेकाच्या फॉर्म मध्ये, म्हणजे वन कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ अदर. सो धिस इज नोन ॲज इम्प्लिसिट फंक्शन. ओके, याला इम्प्लिसिट फंक्शन असं म्हटलं.
मग आता आपण एक्झाम्पल पाहूया. बघा इकडे एक्स रेस टू एम. फर्स्ट एक्झाम्पल एक्स रेस टू एम इंटू वाय रेस टू एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू एम प्लस एन. म्हणजेच इथे काय केलं आता मला सांगा, हे जर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं तर एक्स हा इज इक्वल टू वायच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो का, किंवा वाय हा एक्सच्या फॉर्ममध्ये देखील लिहिता येत नाही. सो एक्स रेस टू एम वाय रेस टू एन LHSला आहे. म्हणजे याचा अर्थ वाय आणि एक्स इथे तर ॲडिशनचा पॉवर आहे पुन्हा, म्हणजे एक्स आणि वाय हे इक्वल टू साईनच्या इकडे सेपरेटली लिहिता येणार नाहीत. सो म्हणून हा फंक्शन काय झाला, इम्प्लिसिट फंक्शन. दॅट इज नायदर एक्स नॉर वाय कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ फंक्शन ऑफ अदर व्हेरिएबल. सो म्हणजे एक्स हा वायच्या किंवा वाय हा एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिता येत नाही. असंच आणखी एक एक्झाम्पल पहा. ई रेस टू 2x प्लस ई रेस टू 2y इज इक्वल टू ई रेस टू 2x प्लस 2y. ओके, तर या एक्झाम्पलमध्ये देखील विद्यार्थी मित्र एक्स इज इक्वल टू किंवा वाय इज इक्वल टू या फॉर्ममध्ये आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये त्याचा एक्सप्रेस करता येत नाही. सो म्हणजेच वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येत नाही. आता पहा, आपण आत्तापर्यंत मागील 4 सेशन्स झालेत आपले, त्यामध्ये आपण हे वर जो एक्सप्लिसिट फंक्शन जो आहे तर ह्या सगळ्या टाईपचे एक्झाम्पल्सचे डेरिव्हेटिव्ज आपण काढले. ओके, असे फंक्शन्स होते आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ज कसे काढायचे हे आपण मागच्या 4 लेक्चरमध्ये 4 सेशन्समध्ये शिकलेलं आहे. ओके, मग आता या सेशनमध्ये आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे असं जर नसेल, हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे एक्सप्लिसिट फंक्शनचे थोडक्यात तुम्ही डेरिव्हेटिव्ह स्टडी केलेले आहेत. पण आपल्याला आत्ता काय करायचं आहे, तर इम्प्लिसिट फंक्शन असेल म्हणजे या टाईपची एक्झाम्पल्स, तर हे इम्प्लिसिट फंक्शन असेल आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं नाहीये, फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे की हा इम्प्लिसिट फंक्शन आहे, याचं डेरिव्हेटिव्ह असा काढायचं आहे. ओके, ठीक आहे. मग आता हा जो इम्प्लिसिट फंक्शन आहेत हे दोन्ही, तर अशा टाईपच्या फंक्शन्सचे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत. मग ते कसे काढायचे यासाठी आपण आपल्याला पुढचा पार्ट स्टडी करायचा आहे. सो नाउ वी लर्न हाऊ टू डिफरेंशिएट इम्प्लिसिट फंक्शन. ओके, सो सी derivative of implicit function here, the general form. First, what is implicit function? What is the form of implicit function? See, the general form of implicit function in two variables x, y is f of xy is equal to 0. म्हणजे फंक्शन मध्ये x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल्स त्या ठिकाणी असणार आहेत, पण ते सेपरेटली एक्सप्रेस करता येणार नाहीत. वन कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ अदर. सो या पद्धतीनं ते इक्वेशन किंवा फंक्शन जो इम्प्लिसिट फंक्शन आहे तो असा असणार आहे आणि तो इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेला असणार आहे. पहा, त्यासाठी हे सोडवण्यासाठी किंवा याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, तर हे तुम्हाला दिलेलं फंक्शन असणार आहे या टाईपमध्ये. तर डिफरन्शिएट बोथ साइड्स ऑफ द गिवन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचंय, डिफरन्शिएशन घ्यायचंय, सरळ डिफरन्शिएशन घ्यायचा ऑफ द गिवन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि ट्रीटिंग वाय ॲज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे आपण असंच घ्यायचं घेताना की वाय हा फंक्शन ऑफ एक्स आहे आणि म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्सनी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता हे ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घेतला, मग त्या ठिकाणी यू प्लस व्हीचा रूल असेल, यू मायनस व्हीचा रूल असेल, यू इंटू व्ही, दोन फंक्शनचा मल्टिप्लिकेशन, दोन फंक्शनचा डिव्हिजन, जे रूल्स अप्लाय होतील ते त्या ठिकाणी वापरायचे आहेत. इन द सेम वे आपण जे काही कंपोजिट फंक्शन याच्या अगोदर जे शिकलेला आहे, चेन रूल शिकलाय, इन्व्हर्स फंक्शन स्टडी केलाय, तर ते देखील आपण किंवा फंक्शन रेस टू फंक्शन ज्यावेळेस असेल, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, हे सगळे रूल्स आपण इथे
या इम्प्लिसिट फंक्शनसाठी अप्लाय करणार आहोत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे जे गरजेचं वाटेल ते रूल्स आपण यूज करणार आहोत. सो फर्स्टली डिफरन्शिएशन घ्यायचं. ओके, सिंपल वी हॅव टू डिफरन्शिएट. फर्स्ट स्टेप दिस इज. व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy by dx. काय करायचंय? कलेक्शन करायचंय. आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर एका साइडला ऑन वन साइड म्हटलंय, ऑन वन साइड ऑफ द इक्वेशन अँड सॉल्व फॉर dy by dx. आपल्याला फायनल आन्सर dy by dx पाहिजे. मग dy by dx मिळवण्यासाठी आपण डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तिथे आपल्याला dy by dx दोन्हीकडे y हा व्हेरिएबल असणार आहे. सो म्हणजे इक्वल टू साईनच्या दोन्ही साईडला y हा व्हेरिएबल असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी dy by dx चे टर्म्स मिळणार आहेत. 1-2 टर्म्स तर कमीत कमी मिळतील प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. तर ते कलेक्ट करायचे. तर ते dy by dx चे टर्म्स कलेक्ट करायचे आणि पुढे काय करायचं? एका साईडला dy by dx चे टर्म्स घ्यायचे आणि राहिलेल्या दुसऱ्या साईडला बाकीचे टर्म्स शिफ्ट करायचे. आणि पुढे तर dy by dx कॉमन घेऊन जो काही कॉमन पार्ट राहील त्यांनी तो डिवाइड करायचा. पलीकडच्या LHS वरून RHS ला डिवाइड करायचा. म्हणजे आपल्याला हे अशा पद्धतीनं dy by dx ची व्हॅल्यू मिळेल. ओके, तर ही प्रोसेस आहे किंवा स्टेप्स आहेत. कशा पद्धतीनं इम्प्लिसिट फंक्शन हे आणखी आपल्याला एक्झाम्पल थ्रू गेल्याशिवाय हे क्लिअर होणार नाहीये. त्यामुळे आपण बेस्ट वे एक्झाम्पल पाहूया म्हणजे आपल्याला हे व्यवस्थितपणे समजेल. ओके, फक्त 2 स्टेप लक्षात ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर dy by dx साठी आपल्याला टर्म्स कलेक्ट करायचे आणि dy by dx साठी सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ओके, पहा याच्यावरची एक्झाम्पल्स आपण पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल जो आहे तो फाइंड dy by dx if x cube plus y cube plus 4x cube y is equal to 0. ओके, एक्झाम्पल असं या पद्धतीने दिलेलं आहे. तर आता आपण हे एक्झाम्पल घेऊया आणि dy by dx कॅल्क्युलेट करूया. पहा, हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. ओके, म्हणजे x इक्वल टू किंवा y इक्वल टूच्या फॉर्ममध्ये हे एक्सप्रेस करणं आपल्याला शक्य नाही आहे, म्हणून आपण हे याला इम्प्लिसिट फंक्शन असं म्हटलंय. आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. लेट अस कन्सिडर द गिवन इक्वेशन. ओके, x क्यूब प्लस y क्यूब प्लस 4x क्यूब y इज इक्वल टू 0. नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपली पहिली स्टेप होती की डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, मग आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर इथे डिफरन्शिएशन कसा घ्यायचा? आता इथे पहा, x क्यूब इज द फर्स्ट फंक्शन प्लस y क्यूब इज द सेकंड फंक्शन प्लस 4x क्यूब y इज द थर्ड फंक्शन हियर. म्हणजे याचा अर्थ u प्लस v प्लस w असे 3 फंक्शनची ऍडिशन आहे. याचा अर्थ प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह मला सेपरेटली घेणं गरजेचं आहे. मग मी पहिल्यांदा LHS चा डेरिव्हेटिव्ह घेतो आणि RHS चा डेरिव्हेटिव्ह. पहा, dy by dx ऑफ x क्यूब प्लस y क्यूब प्लस 4x क्यूब y is equal to dy by dx of 0. So derivative of 0 is 0. Now derivative of, separate here u plus v plus w. So this can be written as, see, d by dx of x cube first function plus d by dx of y cube plus 4 into d by dx of 4 हा कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर घेतला मी आणि आतमध्ये ब्रॅकेटमध्ये x क्यूब y घेतलेला आहे इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 0 इज 0. नाउ सी हियर, x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह मला कॅल्क्युलेट करता येतो. x रेज टू बाय युजिंग फॉर्म्युला x रेज टू n. x रेज टू n चा फॉर्म्युला यूज करायचा. त्या पद्धतीने हे याचा डेरिव्हेटिव्ह काढता येईल. इथे देखील y रेज टू n म्हणजे x रेज टू n. पण इथे आपण पाहिलंय विद्यार्थी मित्रो, मागच्या लेक्चरला मागच्या सेशनमध्ये आपण लॉग y चा डेरिव्हेटिव्ह जसा काढलाय, लॉग y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1/y इंटू dy by dx लिहिला होता. तसा इथे देखील त्याच पद्धतीने चेन रूल अप्लाय करायचा. y क्यूबचा डेरिव्हेटिव्ह इन द फॉर्म ऑफ x क्यूबच आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत.
पण त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये पुन्हा काय लिहायचं, dy/dx असं लिहायचं. ठीक आहे, ते पाहूया. आणि हा थर्ड जो फंक्शन दिसतो या ठिकाणी x³ y. तर आता इथे x³ y जो आहे हा पहा, x³ y चा डेरिव्हेटिव्ह जो आहे. ओके, त्यासाठी मी इथे हा रूल लिहिलाय पहा शेजारी. तो रूल जो दिसतोय तो इथे d/dx ऑफ u इंटू v. ओके, x³ y म्हणजे x³ इज u अँड y इज v. ओके, हा रूल इथे अप्लाय करायचा एवढ्यासाठीच फक्त. म्हणजे काय येईल पहा, बघा आता x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, x⁻n चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला डेरिव्हेटिव्हचा, n x⁻n-1. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ इज 3x². x⁻3-1 means 2, 3x² plus in the same way derivative of y³ is 3y². ओके, हा 3y² आला. आणि आता सांगितलं तुम्हाला की याला पुढे dy/dx लिहिणं गरजेचं आहे, कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे पण फंक्शन इन द फॉर्म ऑफ y आहे. सो चेन रूलचा इथे यूज करावा लागेल, 3y² इंटू dy/dx. मग आता 4 ॲज इट इज ठेवलाय. इथे वर फॉर्म्युला हा दिलेला आहे, d/dx ऑफ u इंटू v इज इक्वल टू फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सो x³ इज फर्स्ट फंक्शन, x³ घेतला इंटू d/dx ऑफ y. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ y प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x³. इथे हा रूल अप्लाय केलाय. ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह काढूयात. डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, y चा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ y हा dy/dx राहील ॲज इट इज. आणि d/dx ऑफ या ठिकाणी x³ आहे. x³ चा डेरिव्हेटिव्ह इथे पाहिला आहे 3x², म्हणजे 3x² या ठिकाणी येऊ शकतं. म्हणजे लिहिलं, डेरिव्हेटिव्ह लिहितोय 3x² ॲज इट इज 3y² dy/dx प्लस 4 इंटू x³ dy/dx. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy/dx प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ इज 3x². इथे लिहिलं पहा. ओके, तो चेंज या ठिकाणी या स्टेपमध्ये एवढाच चेंज आहे, फक्त x³ चा इथे डेरिव्हेटिव्ह लिहिलेला आहे. राईट, हे डेरिव्हेटिव्ह इथे दिसतोय. आता पुढे आपण सिम्प्लिफिकेशन करायचंय. आपल्याला माहिती आहे सेकंड स्टेप हा झाला डेरिव्हेटिव्ह काढला. आपल्याला माहिती की सेकंड स्टेपमध्ये आपल्याला सांगितलं होतं आत्ताच की एक्सप्लेनेशनमध्ये ज्यावेळेस सांगितलं होतं पाहिलं आपण की dy/dx चे टर्म्स वन साईडला कलेक्ट करायचे. आपण त्या पद्धतीनं प्रोसेस पुढे कंटिन्यू करूया. 3x² प्लस 3y² dy/dx आहे. आता हे 4 आतमध्ये मल्टिप्लाय केला, 4x³ dy/dx 4 इंटू 3, 4 इंटू 3 12 x² इंटू y. ओके, सो then see here there are two terms containing dy/dx. या ठिकाणी हे दोन टर्म्स आहेत. हा एक टर्म आहे आणि हा एक टर्म आहे. dy/dx याच्यामध्ये आहे. तर आपण dy/dx या दोघांमधून कॉमन घेऊया. म्हणजे काय येतं बघा ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी 4x³ हा 4x³ पहिल्यांदा लिहिला आहे 3y² प्लस 3y². राईट, दोघांच्या मधून हा dy/dx मी इथे कॉमन घेतला इज इक्वल टू. आता हा 3x² आणि 12x²y हे दोन्ही पलीकडे जातील. ओके, म्हणजे मायनस आला हा 12x²y आणि पुन्हा हा तिकडे जाईल मायनस, म्हणजे मायनस कॉमन घेतला तर 3x². राईट, दोघांना हा मायनस कॉमन घेतला पुन्हा. आता आपण हे dy/dx चे टर्म्स कलेक्ट केले LHSला. आता पुढची प्रोसेस काय आहे तर dy/dx च्या सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जो काही ब्रॅकेट मिळेल आपल्याला किंवा जो काही फंक्शन मिळेल या ठिकाणी तर हा आपल्याला डिवाइड करायचा आहे. ओके, तर तो काय येतो dy/dx इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट हा न्यूमरेटर 12x² प्लस 3x² upon 4x³ plus 3y². So this is the required answer for this question or this example. Okay, या
एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 4x क्यूब वाय इज इक्वल टू 0 या इम्प्लिसिट फंक्शनसाठी dy बाय dx आपल्याला विचारलं होतं. हा आला dy बाय dx. पूर्ण एक्झाम्पल ऑब्झर्व करा. मागे ज्या स्टेप्स पाहिल्या होत्या त्या इथे लक्षात येतील. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, इथे u इंटू व्ही रूल अप्लाय करून आपण सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर पुढे डेरिव्हेटिव्ह काढला. डेरिव्हेटिव्ह काढून या ठिकाणी dy बाय dx चे टर्म्स LHS ला लिहिले आणि अदर टर्म्स RHS ला घेतले आणि त्यानंतर dy बाय dx कॉमन काढून त्याला डिव्हाइड केलं. अतिशय सोपी प्रोसेस आहे, तर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आला असेल, समजला असेल. आपण दुसरं एक्झाम्पल पुन्हा पाहूया. यासारखंच पहा. डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी फाइंड dy बाय dx इफ y इंटू ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू वाय इज इक्वल टू 1. पुन्हा आता इथे इम्प्लिसिट फंक्शन दिलेलं आहे, यावरून आपल्याला dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट, सी हिअर. पहिल्यांदा दिलेला फंक्शन घेतला, नंतर आपण यावरून इथे डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय. पहा, डी बाय डी एक्स ऑफ वाय इंटू ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1. दोन्ही साईडला डिफरन्शिएशन घेतलंय. आता डिफरन्शिएशन घेतल्यानंतर इथे प्लस आहे मध्ये, म्हणजे या वाय ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट आणि एक्स ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यावा लागेल. सो वाय ई रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स ई रेस टू वाय इज इक्वल टू 0. हाऊ इट इज 0? So derivative of constant term is 0. We know this. Derivative of constant term is 0. Now again we use here u into v rule. Why? So y into e raised to x, two functions are there, and here also x into e raised to y, two functions are there. म्हणजे या ठिकाणी u into v दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे हा रूल इथे या ठिकाणी अप्लाय करणं हे गरजेचं आहे. आपण इथे अप्लाय करूया रूल. पहा, फर्स्ट फंक्शन याच्यासाठी आता पहिल्यांदा y इज इक्वल टू y इंटू ई रेस टू एक्स साठी इथे y हा फर्स्ट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इज y. ओके, डी बाय डी एक्स ऑफ y हा फर्स्ट ब्रॅकेट साठीचा. आता सेकंड साठी डी बाय डी एक्स ऑफ एक्स ई रेस टू वाय हा जो आहे याच्यासाठी इकडे सॉल्व केले. एक्स हा फर्स्ट फंक्शन, ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह प्लस ई रेस टू वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन एक्स. ओके, सो दिस इज इक्वल टू 0. नाव सिम्प्लिफाय इट. आपल्याला माहिती की ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो प्रत्येक वेळेस ई रेस टू एक्सच येतो. आता यानुसार आपण सॉल्व करूया. y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह फक्त dy बाय डी एक्स राहतो, तसंच राहतो, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू वाय. नाव पुन्हा चेन रूल इथं अप्लाय करायचा. ई रेस टू वाय चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय डी एक्स प्लस e raised to y as it is derivative of x is 1 is equal to 0 here. ओके, आता विद्यार्थी मित्रो हे आपण सॉल्व करूयात. तर पहा, dy बाय डी एक्स चे टर्म्स LHS ला घेऊया. dy बाय डी एक्स चे जे टर्म्स आहेत ते दोन टर्म्स या ठिकाणी आहेत. पुन्हा पहा, इथे एक टर्म दिलेली आहे, ही टर्म जी आहे ई रेस टू dy बाय डी एक्स आणि एक्स ई रेस टू dy बाय डी एक्स ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. या दोन्ही टर्म्समधून दोन्ही टर्म्समधून आपल्याला dy बाय डी एक्स कॉमन घ्यायचं आहे, म्हणून हे LHS ला ठेवलं. आणि बाकीच्या ज्या दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म, या दोन्ही टर्म्स RHS ला घेतल्यात आपण. पहा, y ई रेस टू एक्स मायनस झालाय, हा ई रेस टू वाय इंटू 1 म्हणजे ई रेस टू वाय, तो देखील मायनस ई रेस टू वाय RHS ला. आता dy बाय डी एक्स कॉमन घ्या दोन्ही मधून, काय येईल? एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स dy बाय डी एक्स इज इक्वल टू
मायनस टेक इन आउटसाइड द ब्रॅकेट y e रेस टू एक्स प्लस e रेस टू वाय. अशा पद्धतीनं आपण हे सेपरेट केलं. आता dy बाय dx सोबत जो टर्म आहे x e रेस टू वाय प्लस e रेस टू एक्स याला आपण डिवाइड करूया. मायनस y e रेस टू एक्स प्लस e रेस टू वाय अपॉन हा डिनॉमिनेटरला नेला x e रेस टू वाय किंवा डिवाइड केल्यामुळे x e रेस टू वाय प्लस e रेस टू एक्स. सो दिस इज द required derivative of the given function y e raised to x plus x e raised to y is equal to 1. आला याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, असंच आणखी एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. पहा, इफ x raised to 5 y raised to 7 is equal to x plus y bracket raised to 12, show that dy by dx is equal to y by x. ओके, इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हा y बाय एक्स येतो किंवा y अपॉन एक्स येतो हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे हे येतं, हे आन्सर पण दिलेलं आहे, फक्त कसं ही तुम्हाला प्रोसेस करायची आहे. ओके, आन्सर पण हे दिलेलं आहे. पहा, पहिल्यांदा कन्सिडर करूया एक्स रेस टू, इथे पण देखील y हा एक्सच्या फॉर्ममध्ये किंवा एक्स हा वायच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेला नाही आहे. सो दिस इज अगेन इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शनसाठी इथे आपल्याला स्टेप्स यूज करूयात. पहा, आता एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 इज इक्वल टू एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 12 आहे. तर विद्यार्थी मित्र, इथे आपण जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर थोडंसं आपल्याला म्हणजे आन्सर येईल, पण थोडंसं जर वेळ जास्त लागेल किंवा कॉम्प्लिकेशन्स आपले वाढतील एक्झाम्पल सोडवण्यासाठीचे. त्यासाठी हा इंडेक्स जो आहे हा एक्स प्लस वाय रेस टू 12 दिसतोय, वाय रेस टू 7 आणि एक्स रेस टू 5 मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इंडेक्स आहे. पण आता याच्या मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे की इंडेक्स जर असेल तर आपल्याला लॉगॅरिथम जर घेतला तर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची जी प्रोसेस आहे ती आपल्याला सोयीस्कर होते. मग आपण इथे ती यूज करूयात. या ठिकाणी लॉग आपण दोन्ही साईडचा घेऊया. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, व्हॉट वी गेट, लॉग ऑफ एक्स रेस टू 5 वाय रेस टू 7 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 12 असं आलेलं आहे. मग आता लॉग जर घेतला यू इंटू व्ही आहे, यू इंटू व्ही साठी लॉगॅरिथम मल्टिप्लिकेशन साठी काय होतो, ॲडिशन होते. म्हणजे ॲडिशन झाली तर ॲडिशन झाल्यानंतर लॉग एक्स रेस टू 5 ॲडिशन पण होते आणि तो जो 5 इंडेक्स आहे तो लॉगच्या फ्रंटला येतो म्हणजे पाठीमागे, तर पुढे येतो हा. सो 5 इंटू लॉग एक्स प्लस 7 इंटू लॉग वाय इज इक्वल टू हा 12 इथे होता तो देखील पुढे आला. सो 12 लॉग ऑफ एक्स प्लस वाय. ओके, तर अशा पद्धतीने सिंपल इक्वेशन तयार झालं. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढणं आपल्याला सोपं जातं, म्हणून आपण आता डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी पहा, 5 as it is a derivative of log x, ठीक है, plus 7 as it is derivative of here log y is equal to 12 तसाच ठेवला आहे आणि log of x plus y चा या ठिकाणी d by dx डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. ओके, मग आता पुढे पहा, आपण डेरिव्हेटिव्हज घेऊयात. 5 as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ log x is 1 upon x, म्हणजे 1 into 5 is 5 upon x आला. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 अपॉन एक्स. तसाच लॉग वाय साठी लॉग वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इज 1 अपॉन वाय. 1 अपॉन वाय इंटू 7 म्हणजे 7 अपॉन वाय इंटू, पण आपण पाहिलेलं आहे हे की चेन रूल इथे अप्लाय करावा लागतो कारण फंक्शन वाय मध्ये आहे, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, म्हणजे dy बाय dx त्या ठिकाणी लिहावा लागेल आपल्याला. मग आता dy बाय dx लिहिला. ओके, इज इक्वल टू 12 as it is and log of anything, कशाचाही लॉग ऑफ कशाचाही डेरिव्हेटिव्ह असेल तर आपण कसं लिहितो, 1 अपॉन दॅट फंक्शन म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस वाय येतो. 1 लॉग एक्स असेल 1 अपॉन एक्स, लॉग वाय असेल 1 अपॉन वाय, लॉग ऑफ एक्स प्लस वायचा 1 अपॉन एक्स प्लस वाय. ओके, पण तेवढंच ठेवावं लागेल का, तेवढंच ठेवून चालणार नाहीये. तर आपल्याला एक्सच्या जागी इथे एक्सच्या जागी एक्स प्लस वाय आहे तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल, युजिंग चेन रूल अगेन. मग पहा, 5 अपॉन एक्स प्लस 7 अपॉन वाय dy बाय dx इज इक्वल टू 12 अपॉन एक्स प्लस वाय इंटू
एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आलाय. ओके, मग आता इथे आपण आतमध्ये मल्टिप्लाय करूया हे 12/x+y ने. काय येतं मग या ठिकाणी पहा, आपण जर हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला LHS काय मिळतो 5/x + 7/y dy/dx इज इक्वल टू आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या 12/x+y × 1 12/x+y 12/x+y × dy/dx. ठीक आहे, आता पुढे पहा dy/dx चे जे टर्म्स आहेत विद्यार्थी मित्रो, dy/dx चा टर्म एक LHS ला आहे या ठिकाणी 7/y dy/dx हे पहा 7/y. ठीक आहे, इंटू dy/dx. आणि एक RHS ला जी टर्म आहे 12/x+y dy/dx ही मी LHS ला घेतली तर मायनस होणार, म्हणजे -12/x+y dy/dx झाली. ओके, इज इक्वल टू 12/x+y RHS ला टर्म आहेच, पण LHS ला या ठिकाणी 5/x आहे आणि या दोन टर्म्स RHS ला आता इथे 12/x+y तसेच ठेवले आणि मायनस हा 5/x प्लस होता तो मायनस झाला पलीकडे. ठीक आहे, सो आता आपण हे पुन्हा सिम्प्लिफाय करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं मी 7x + y 7y मायनस 12 × y -12y अपॉन y आणि x + y चा मल्टिप्लिकेशन इंटू dy/dx इज इक्वल टू पुन्हा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 12x - 5x - 5y अपॉन x × x + y. या ठिकाणी आपल्याला हे सिम्प्लिफाय करता येईल. पहा, सिम्प्लिफाय करताना डिनॉमिनेटरला दोन्ही साईडला हा x + y आहे आणि हा x + y दोन्ही टर्म दोन्हीकडे सेम असल्यामुळे हे कॅन्सल होतील. ओके, मग आता पुढे 7x + 7y - 12y मीन्स 5y 12x - 5x 7x and -5y ॲज इट इज. इकडे डिनॉमिनेटरला y शिल्लक राहिला, इकडे x आहे. सो आता ही जी टर्म आहे LHS ला dy/dx च्या शेजारी मल्टिप्लिकेशन मध्ये जी टर्म आहे ती आपल्याला पलीकडे न्यायची आहे. म्हणजे कसं नेता येईल पहा, या ठिकाणी काय कॅन्सल होतं पुन्हा, याचा जो न्यूमरेटर आहे जसं डिनॉमिनेटरला सेम टर्म कॅन्सल झाली तसा न्यूमरेटर आले काय आलंय 7x + 5y आणि 7x + 5y हे दोन्ही टर्म्स कॅन्सल होतील पुन्हा. ओके, म्हणजे हा y फक्त तिकडे जाईल. सो y/x या पद्धतीने हे आन्सर मिळेल आपल्याला. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा हे एक्झाम्पल्स जे आहेत या टाईपची प्रॅक्टिस शिवाय आपल्याला जमणार नाही आहेत, त्यामुळं याची प्रॅक्टिस लगेच सुरू करा तुम्ही. ठीक आहे, अशा पद्धतीचं पुढचं आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूयात. पहा, इफ e⁻x + e⁻y इज इक्वल टू e⁻x + y, शो दॅट dy/dx इज इक्वल टू -e⁻y - x. म्हणजे इथे देखील आपल्याला पुन्हा dy/dx हा मिळवायचा आहे, दिलेला आहे. कन्सिडर द गिवन फंक्शन e⁻x + e⁻y इज इक्वल टू e⁻x + y. डिफरन्शिएशन घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट वी गेट, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतला d/dx ऑफ e⁻x + e⁻y इज इक्वल टू d/dx ऑफ e⁻x + y. नाउ e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x येतो हे आपल्याला माहिती आहे. सो e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x. So derivative of e⁻y is e⁻y into derivative of y is dy/dx is equal to again derivative of the function e⁻x, but in place of x plus y is here. So e⁻x plus y चा डेरिव्हेटिव्ह e⁻x plus y, पण x plus y चा डेरिव्हेटिव्ह ने मल्टिप्लाय करावा लागेल. मग x plus y चा डेरिव्हेटिव्ह येतो काय, तर x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह येतो dy/dx. ओके, मग आता इथं आतमध्ये मल्टिप्लाय करूया याला. सो काय येईल पहा, LHS तसाच राहील सेम e⁻x plus e⁻y dy/dx इज इक्वल टू e⁻x plus y आतमध्ये मल्टिप्लाय करा e⁻x plus y plus e⁻x plus y into dy/dx.
dx. ओके, आता पुढे काय येईल? dy बाय dx चे दोन टर्म्स आहेत पुन्हा. LHS ला एक आहे आणि RHS ला एक दिसतोय. इथे e रेस टू वाय dy बाय dx, e रेस टू x प्लस वाय dy बाय dx ही टर्म LHS ला न्या, म्हणजे काय मायनस येईल. सो पहा, e रेस टू वाय dy बाय dx ही तशीच घेतली पहिली टर्म LHS ची, आणि ही जी टर्म आहे e रेस टू x प्लस वाय dy बाय dx ही टर्म LHS ला घेतली पुन्हा मी, म्हणजे e रेस टू x प्लस वाय dy बाय dx ती मायनस झाली. e रेस टू x प्लस वाय ही RHS ची टर्म आहे आणि e रेस टू x हा फंक्शन इथे LHS ला तो तिकडे नेला, म्हणजे मायनस e रेस टू x झाला. ओके, आता या दोघांमधून dy बाय dx या ठिकाणी कॉमन घेऊया. इथे dy बाय dx आहे, इथे dy बाय dx आहे, कॉमन येतोय, म्हणजे काय आलं? dy बाय dx कॉमन आला तर e रेस टू वाय मायनस e रेस टू x प्लस वाय ब्रॅकेट कंप्लीट dy बाय dx इज इक्वल टू हा जसाच्या तसा इकडे RHS लिहिलाय. आता हे आपण सिम्प्लिफाय करूया पुन्हा. बघा, आपल्याला हे जर पाहिलं विद्यार्थी मित्र, तर आपण हे डिनॉमिनेटरला घेऊन जाऊ शकतोय, म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू हा dy बाय dx होता, इथे dy बाय dx लिहिला आहे LHS ला, आणि ही मल्टिप्लिकेशन मधली टर्म इथे डिनॉमिनेटरला नेली. ओके, मग आता हे आन्सर येतं का? हे आन्सर दिलेलं आहे का आपल्याला? नाहीये. जर आपल्याला शो दॅट म्हटलं नसतं, पहा, जर आपल्याला शो दॅट जर म्हटलं नसतं, आपण हेच आन्सर ठेवलं असतं, पुढे सोडवलंच नसतं. पण शो दॅट हे दिलेलं आहे म्हणून मला पुढे काहीतरी सोडवावं लागेल. नसेल शो दॅट, लक्षात ठेवा बरं का, जर तुम्हाला फक्त एवढंच दिलं असेल आणि फाइंड dy बाय dx म्हटलं तर हेच तुमचं आन्सर असेल, पुढे नाही सोडवायचं. पण जर तुम्हाला शो दॅट जर म्हटलंय, काहीतरी दिलंय, तर त्या या अर्थी तुम्हाला तेच मिळवावं लागेल. मग कसं मिळवायचं? तर हे जे दिलेला जो इम्प्लिसिट फंक्शन आहे, इक्वेशन 1 ज्याला म्हटलंय आपण, त्यावरून आपल्याला इथे काहीतरी मिळेल. तर फ्रॉम इक्वेशन 1 e रेस टू x प्लस वाय म्हणजे काय हो? e रेस टू x प्लस e रेस टू वाय आहे. इथं पुटअप केलं तर चालेल का? e रेस टू x प्लस e रेस टू वाय या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीकडे मी सबस्टिट्यूट करतोय फ्रॉम इक्वेशन 1 वरून. ठीक आहे, बघा, e रेस टू x प्लस वाय इज नथिंग बट e रेस टू x प्लस e रेस टू वाय, डिनॉमिनेटरला आपण e रेस टू x प्लस e रेस टू वाय. सिम्प्लिफाय करूया. e रेस टू x आणि e रेस टू x गेट्स कॅन्सल हिअर. ओके, न्यूमरेटरला हा e रेस टू x प्लस आणि e रेस टू x मायनस हे दोन्ही कॅन्सल होतील, राईट. आणि डिनॉमिनेटर जो आहे e रेस टू वाय मायनस e रेस टू x मायनस e रेस टू वाय, याचा अर्थ e रेस टू वाय आणि पुन्हा e रेस टू वाय हे दोन्ही कॅन्सल होतील. आन्सर काय येईल? हा मायनस वर येईल आणि e रेस टू वाय न्यूमरेटरला आहे, पण e रेस टू x डिनॉमिनेटरला आहे. हा e रेस टू x वर येतोय, म्हणजे मायनस एक्स, याचे बेस सेम आहेत ई. याचा अर्थ इंडायसेसची काय होईल? सबट्रॅक्शन होईल. म्हणजे काय लिहिता येईल? e रेस टू वाय मायनस e रेस टू x म्हणजेच मायनस e रेस टू वाय मायनस x विच इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके, अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र आपण हे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. जर शो दॅटसाठी दिलं असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल, आणि जर फक्त dy बाय dx दिला असेल तर त्याची देखील एक्झाम्पल मी सोडवून दाखवलेली आहेत. तर अशी काही असाइनमेंटला मी 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत, ती पहा. असाइनमेंटसाठी फाइंड dy बाय dx इफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 81. याचा डेरिव्हेटिव्ह असाच LHSचा RHSचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहिलं एक्झाम्पल आपण सोडवलंय त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल आहे, आणि dy बाय dx चे टर्म्स वन साईडला घेऊन राहिलेले टर्म्स दुसऱ्या साईडला घ्यायचे आणि डिवाइड करायचा dy बाय dx सोबतची टर्म येते. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल जो आहे dy बाय dx इफ फाइंड dy बाय dx इफ x रेस टू y इज इक्वल टू a रेस टू x मायनस y आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की x रेस टू y आहे, म्हणजे लॉगॅरिथम जर घेतला तर या ठिकाणी आपल्याला y इंटू लॉग x लिहिता येईल आणि x मायनस वाय इंटू लॉग ई सिम्प्लिफाय करता येईल हे, आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. या ठिकाणी पहिल्यांदा लॉग घ्यायचा आणि मग सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल फाइंड dy बाय dx इफ x रेस टू y
इज इक्वल टू वाय, एक्स रेस टू वाय इज इक्वल टू वाय रेस टू एक्स असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी याचे पण आपल्याला पुन्हा आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा वापर करून हे सोडवू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्र, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्न करा, रेग्युलरली स्टडी करा, कष्ट करा, संघर्ष करा, कारण संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. थँक्यू.